हॅलो एव्हरीवन. काय मस्त थंडी सुरू झाली आहे. थंडी सुरू झाली म्हणजे आपल्याला गरमागरम गाजरचा हलवा तर हवाच. तर त्यासाठी मी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून त्याला किसून घेतलं आहे. मग एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून त्यात काही ड्रायफ्रूट्स चांगले परतवून घेतले. मग ते ड्रायफ्रूट साईडला काढून घ्या आणि त्याच पॅनमध्ये 2 मोठे चमचे तुपाचे त्यात किसलेला गाजर चांगलं सॉटे करून घ्या. गाजर चांगला 4 ते 5 मिनटं परतवून घ्या, ज्याने त्याचा कडवटपणा निघून जाईल. 1 कप दुधात मी काही साफरन स्टँड आणि मिल्क मसाला टाकला आहे. मिल्क मसाला ऑप्शनल आहे, पण माझं सजेशन आहे, तुमच्याकडे जर असेल तर नक्की घाला. खूप सुंदर टेस्ट येते. साखर मी पाऊण कप इतकी वापरली आहे. ते तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲडजस्ट करा. नंतर झाकण घालून चांगलं ते वाफेवर शिजवून घ्या. किमान 10-1 मिनटं शिजून झालं की गॅसचे फ्लेम वाढवा आणि दूध आटेपर्यंत हलवा आटवून घ्या. शेवटी वेलची पूड घालून त्यात ड्रायफ्रूट्स घाला. तयार आहे आपला स्वादिष्ट असा गाजरचा हलवा. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली आहे. भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.